गौरी गणपती विसर्जनासाठी चाललेल्या भक्तांकरिता मोफत सरबतचं वाटप करण्यात आलंय। आज गौरी गणपतीचं विसर्जन या निमित्ताने भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेश दळवी यांच्या पुढाकाराने व ओबीसी युवा मोर्चाचे कोकण विभाग महाराष्ट्र प्रदेश संयोजक अमित पाटील यांच्या सहकार्याने ठाणे शहरातील कोलशेत खाडी विसर्जन घाट येथे गौरी गणपतीचं विसर्जनासाठी चाललेल्या भाविकांकरिता मोफत सरबतचं वाटप आयोजित करण्यात आलं होतं। ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। भाविक भक्तांनी देखील मोठ्या संख्येने या उपक्रमाचा लाभ घेतला। यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेश दळवी व ओबीसी युवा मोर्चाचे कोकण विभाग महाराष्ट्र प्रदेश संयोजक अमित पाटील यांच्यासह परिवहन समिती सदस्य विकास पाटील, मेघनाथ घरत, राकेश जैन, तेजस लाड, जीवदानी प्रतिष्ठान, मित्र परिवार, ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। भारतीय जनता पार्टी ठाणे शहरातर्फे मानपाडा, मनोरमानगर, आझादनगर येथील सर्व गणेश भक्तांसाठी आज जे ढोल ताशासह नाचत गाजत जे गणपती विसर्जनाला जाणार आहेत त्या सर्व नागरिकांना एक छोटासा उपक्रम म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे आज आमदार साहेबांच्या नेतृत्वात आम्ही एक सरबत वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे। पण हे सगळं करताना अजूनही मला पत्रकारांच्या बांधवातून ठाणे शहरातल्या गणेश भक्तांना आणि नागरिकांना सांगायला एक आतुरतेने माझं सकाळपासून एक मनातलं होतं की हे मी गणरायाला साखर घालतो की ह्या विधानसभेत येणाऱ्या विधानसभेत आमदार संजय केळकर साहेब जनसेवक आमदार आहेत, हे भरघोस मतांनी निवडून हवे हे गणरायाला मी साखर घालतो। गणपती बाप्पा। आज गौरी गणपतीच्या विसर्जनाची फार मोठी गर्दी या कोलशेत घाटावर असते आणि त्यामुळे सालाबादप्रमाणे भारतीय युवा मोर्चाने या ठिकाणी सरबत वाटप ठेवलं आहे। कारण की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इथनं मिरवणुकीने लोक जातात आणि त्यांची ताण भागायला म्हणून ही सेवा या ठिकाणी उभी केली आहे, ज्याच्यामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष सुरेश दळवी, अमित पाटील, आमचे घरत, या लोधा अमाराचे राकेश जैन अशी सगळी मंडळी ही या ठिकाणी रात्री 11 वाजेपर्यंत हे सरबतचं वाटप करणार आहे। नागरिकांना मी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देईन। गणेशोत्सव हा आपला पर्यावरणपूर्वक असला पाहिजे। गणेशोत्सव जो आहे तो आनंदाने, एकजुटीने, एकत्रितपणे साजरा केला पाहिजे आणि योग्य योजनेबद्ध, नियोजनबद्ध शिस्तीमध्ये मग मिरवणूक असो किंवा गणेश उत्सवाचा उत्सव असो हा त्या पद्धतीने केला पाहिजे की जेणेकरून सर्वांना त्याचा आनंद लुटता येईल। प्रचंड आवाजामध्ये करून देखील लोकांना त्याचा त्रास होतो आणि त्याच्यामुळे त्या भागामधल्या सर्वांनी मिळून या गणेशोत्सव साजरा करावा। मी विघ्नहर्त्याला साकडं घालेन, प्रार्थना करेन की या शहराची आणि आमच्या या महाराष्ट्राची उन्नती हो, भरभराट हो। पाऊस देखील पडलेला आहे, शेतकऱ्यांना, बळीराजाला देखील हे वर्ष जे आहे ते सुखाचं जावं, चांगलं त्या ठिकाणी पीक पाणी येऊ आणि सर्व जनांना या ठिकाणी सुखसमृद्धी मिळो।